कमी वेळेत एकदम परफेक्ट फर्मेंटेशन करायचं असेल तर काही टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. थंडीच्या दिवसांमध्ये तर बॅटर फर्मेंट होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. पण मी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्यवस्थित फर्मेंटेशन होणार आणि एकदम सॉफ्ट अशी आपण व्हेजिटेबल इडली बनवूनही दाखवणार. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी एका पातेल्यामध्ये 3 वाटी इडली राईस घेतला होता. तुम्ही इडली राईसच्या ऐवजी कोणताही घरी असलेला तांदूळ वापरू शकता. तांदूळ व्यवस्थित 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून सोक करण्यासाठी बाजूला ठेवला. नंतर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ ॲड केली. ह्या ठिकाणी तुम्ही कोणतीही उडदाची डाळ यूज करू शकता. स्प्लिट डाळ, सालीची डाळ, बिना सालीची डाळ, सबंध डाळ असं काही पण. दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित स्वच्छ धुतल्या आणि वेगवेगळे सोक करण्यासाठी ठेवल्या. आणि तांदळामध्ये मी 1 चमचा मेथीदाणा ॲड केला. ह्यामुळे आपल्या इडलीचं टेक्स्चरही छान होतं आणि चवही खूप छान होते. 3 तास मी दोन्ही गोष्टी सोक करत ठेवल्या होत्या. 3 तासानंतर व्यवस्थित फुलून आल्या होत्या. 3 ते 4 तासासाठीच आपण फक्त ह्या सोक करण्यासाठी ठेवायच्या. त्यानंतर मी पाणी निथळून घेतलं आणि तांदूळ हा मिक्सी जारमध्ये काढून घेतला. सुरुवातीला मी पाणी बिलकुलही ॲड नाही केलं आणि तसंच ग्राइंड करून घेतलं. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टेक्स्चर असं काहीतरी ओबडधोबड होतं. नंतर ह्यामध्ये पाणी ॲड करायचं. ही खूप महत्त्वाची टिप आहे. ह्या ठिकाणी आपण जे पाणी ॲड करणार आहोत ते आपण तांदूळ सोक करण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी ॲड करायचं. ही टिप सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या इडलीचं फर्मेंटेशन हे खूप फास्ट होतं. उडदाच्या डाळीला पण आपण सेम मेथड यूज करायची. उडदाची डाळ ज्या पाण्यामध्ये आपण सोक करत ठेवली होती त्याच्यामधूनच थोडंसं पाणी ॲड करायचं आणि गरज असेल तरच ॲड करायचं. आणि त्यानंतर ह्या दोन्हीही पेस्ट मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. इडली बॅटरचं टेक्स्चर छानपैकी स्मूथ असलं पाहिजे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पेस्ट किती स्मूथ आहे. सुरुवातीला मी चमच्याच्या साह्याने 4 ते 5 मिनटं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतरची स्टेप ही खूप महत्त्वाची. चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपण आपल्या हाताच्या साह्यानेच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताचा यूज ह्यासाठी करायचा कारण आपल्या हाताची जी उष्णता असते त्यामुळे पिठामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस ही लवकर सुरू होते आणि नक्कीच फर्मेंटेशन होण्यासाठी खूप मदत होते. आणि ओव्हरनाईट मी किचन कॅबिनेटमध्ये फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की बॅटर खूप छान असं परफेक्टली फर्मेंट होऊन तयार आहे. नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ ॲड केलं आणि किसलेलं गाजरही ॲड केलं. ह्या ठिकाणी तुम्ही काही दुसऱ्या भाज्या, थोडीशी कोथिंबीर तेही ॲड करू शकता. हे ऑप्शनल आहे. मी फक्त चटणीसोबत ही इडली सर्व करणार होते म्हणून मी गाजर ॲड केलं. तुम्ही सांबार बनवत असाल तर गाजर ॲड करण्याची मुळीच गरज नाही. कारण सांबारमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात त्यामुळे भरपूर फायबर्स असतात. इडली पॉटला मी व्यवस्थित ग्रीस करून घेतलं, थोडंसं ऑइल टाकून आणि नंतर आपलं बॅटर त्याच्यामध्ये आपण जसं रेग्युलरली पोर करतो त्यानुसार पोर करून 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करून घेतलं. इडली पॉट स्टीमरमध्ये ठेवण्याआधीच एक गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची की स्टीमरमधलं पाणी हे गरम पाहिजे. म्हणजे आपली इडली खूप छान सॉफ्ट बनून तयार होते आणि लवकर स्टीम होते. एन्जॉय.